आमगेले कासरगोड पेंटांतू आमगेले समाजाचे आराध्य देव जावन आशिल्लो श्री कोदंडराम आनी श्री वरदराज व्यंकटेश जावन आशिल्लो हे देवळांतू कालावधी वर्साचे वनभोजनाचे निमित्त पेंटोत्सव तशीच देवालय पोकूळ तशीच श्री पद्मावती सरोवरांतू तीर्थस्नान जावन देव हात पालंग येवन बैसून भजन तशीच दिपटीक चवर ब्यात जगंट शंकू वाद्य घोष जय जयकार सहित संतोषारी देव देवळांतू भितर हांगा येवन बसील आसा. तशी हे देवळांतू एदूर भागांतू देव येवन बसील आसा. तशीच आयचे एक विशेष कशें न्ही म्हळ्यार आमगेले देवळांतू वर्संप्रती आचरण करून येयले प्रकार 2 दिवसाचे कार्यक्रम कालच्या दिवसारी परमात्मो चातुर्मासाचे आषाढ शुद्ध धरून कार्तिक शुद्ध पर्यंत योगनिद्रारी परमात्मा चातुर्मासा व्रत इत्यादी करून घेऊन तदनंतर कार्तिक शुद्ध दशमेरी देवालय चातुर्मासाचे व्रत समाप्त जाता. तदनंतर देवान उत्तानार येवचे. तदनंतर देवान हांगा वनभेटेचे दीपोत्सवाचे कार्यक्रम कालच्या दिवसार चंद्रित्र जाल्ले. आज देवालय उत्सव अवभ्रता खातीर जावन हांगा सरोवरांत तीर्थस्नान इत्यादी सगळें जावन परमात्मा हांगा आयिल्लो आसा. आनी एक कशें न्ही म्हळ्यार श्री कृष्ण सत्यभामाल एक संवाद आज भक्तजनांनी आयकूंका अशी म्हळ्ळें खातीर ही एक काणी आमकां आमगेले मालगड्यान सगळी एक पोवन दवरलो आसा. कशें न्ही म्हळ्यार आमगेले विशेष जावन आमगेले काशीमठ संस्थानाचे आराध्य देव जावन श्री व्यासरघुपती नरसिंहालय आमी आज उदकास करच्यो. तशीच आमगेले संस्थानाचे काशीमठ संस्थानाचे वृंदावनस्थ जावन आशिल्ले सर्व यादवेंद्र स्वामी दवरून श्रीमद स्वदेंद्र तीर्थ स्वामी पर्यंत सगळे वृंदावनस्थ जावन आशिल्ले महा मुख्य प्राणांतर्गत चैतन्य जावन आशिल्ले सर्व येतेवरे हांगेर उदकास करून घेवन आमगेले आतांचे मठाधिपती जावन आशिल्ले श्रीमद सैमेंद्र तीर्थ स्वामींगेले दिव्यचरणारे साष्टांग प्रणाम करून आज देवळांतू सर्व महाजन हांगा विशेष जावन फुडले आडत वर्गांतू सगळी मालगड मनशांगेले उदकास करून घेवपाक. तदनंतर देवळांतू विशेष जावन अर्चक वृंदांगेले मालगड मनशांगेले उदकास करून घेवन तदनंतर हांगा आज विशेष जावन आशिल्ले एक कार्यक्रम तशी हांगा श्री कृष्ण सत्यभामा संवादाचे कार्यक्रम दवरून घेतिल्लो आसा. तशी आज ताजी एक काणी प्रारंभ जाता. जगत्याची एक परमात्मो एक 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 राय जावन आसता. तो सगळ्या जगत्याक राय तो तागेले भक्तांक ताणें केदनाय संरक्षण करचें तागेलें एक संरक्षण करचे खातीर जावन परमात्मो एक रात्री राधाल घराला सोडून सुख संतोष इत्यादी सगळी अनुभव सोडून तो देवदेव जावन आशिल्लो श्री कृष्ण परमात्मो कसं करता म्हळ्यार प्रातकालांतूची शीघ्र जावन सत्यभामाले अंतपुरा येवन राबता परमात्मा. म्हळ्यार चातुर्मासा वेळार ताका खंय भायर वचपाक जायना. परमात्मा हो योगनिद्रारी आसता. ताका खंय जिवना वचून दुश्टमृगांक आनी सगळी हे करचे खातीर जावन ताणें भायर सरून वचचें ताका जायना देखून तागेले व्रताचे समाप्ती जाता ताणें भायर सरचें म्हणटाना काली आजी ते 2 दिसाचे कार्यक्रम म्हणटाना ते जावन परमात्मो दुश्टमृगांक सगळी हें करून ताजे नंतर तागेले हांगा येवन पावता. तशीच येवन घेवन बागला देवाल ते अंतपुरा बागला मुखार येवन राबून तो कसो करता म्हळ्यार बागेर मारता. बागलाक एक शब्द करता तागेले. तशीच ते शब्द करतना सत्यभाम निमगिता अरे एक बाय मनीस घरकडे आशिल्ले वेळारी येवन तुमी एक रात्री वेळारी कोणा इतले म्हणून कसले एक उरले नातिले एक हाल तुमगेले एक अंगुश्ट बोटान तुमी एक शब्द करता मू हे कसं म्हणून आमकां कळना. निश्चय जावन तुमगे नांव सांगू का म्हणून सांगून ती भितर सुकून ती परमात्मा लागी निमगिताल जाता सत्यभामा. श्री कृष्ण परमात्मा सांगता पळय हे गुणमणी जावन आशिल्लो तूं
हांव एक भायर बागला भायर येवन राबिल्लो मस्त वेळ जाला. मुगेले एक अंगुश्ट बोटान तुका एक शब्द केले निमित्त हांव कोण म्हणून तुगेले चातुर्य तुका कळ्ळिवें. हे शब्द कोणाल म्हणून हांव मारलेले शब्द बोटान मारलेले शब्द कोणा इतले म्हणून कळ्ळिवें. हांव माधव जावन आसा ओगी बागेल काडी अशें म्हणून सांगून श्री कृष्ण परमात्मो तिका सांगता. तशीच वापास ती सत्यभाम निमगीता. हें कसं न्ही एक नवें मू जगत ते आणतो असल एक नांव हांव आयकनी म्हळ्यार एक वसंतो म्हणलेलें एक नांवच न्हू असल एक नांव आयकनी म्हणून तीन एक वापास एक निमगूचें आसा. आमी पळय घर कडेन निमगे ना घेवता कळना तो वापास निमगीताचे चिरून गेल्यार निमगीताचे आनंदाला म्हणटाना वापास एक तिणें परमात्माला निमगूचें एक नवें नांव अशी बरी एक वसंत ऋतू मात्र नांव जाल्यार नवफल पुष्प इत्यादीक सकडी एक म्हणून सांगतना हे न्हय हे कसं न्ही म्हणून सांगता ती. हे रात्री वेळार तूं येवन तूं बागेल काडी म्हणल्यार कसं कारण म्हणून वापास निमगीताना श्री कृष्ण परमात्मा सांगता हे कमलगंधी म्हळ्यार ती लक्ष्मी तिका नांव कमलगंधी म्हणटाची. माधव म्हणलेलें नांव एक ऋतू मात्राक न्ही तुका संशय आशिल्ल पक्षाक माधव म्हणलेले नांवाचे एक स्पश्टतेच्या सांगता. म्हळ्यार कसं न्ही म्हळ्यार लक्ष्मी, दव म्हळ्यार पती. तसो एक परमात्मो ताका माधव म्हणटाचे. त्या नांवाचे संशय आसल्यार म्हाका आनीक नांव आसा म्हणून वापास एक कृष्ण परमात्मान सांगू आसा म्हाका चक्री म्हणून आपयताची. जाल्यार तितून चड करनाका, विळंब करनाका ओगी बागेल काडी अंतपुराचे म्हणून वापास एक कृष्ण परमात्मान सत्यभामा लागीं वापास एक निमगूचें आसा. वापास तीन सत्यभामान निमगूचे. चक्री म्हणलेलें एक कुंभाराक नांव म्हणटाचे. कुंभारान तागे माती आयदन सगळें करतना ताणें ते चक्रार बसून ते माती आयदनांनी करचे ताका कुंभाराक चक्री म्हणून आपयताची. तवळे माती आयदन करतल्याक चक्री म्हणून आपयताची. तूं एक कुंभारवे म्हणून एक निमगूचें आसता सहज म्हणटाचे. अरे कसं कुंभारवे म्हणटा पळय देव कुंभारवे म्हणून आसा आमगेले एक गाद्यान भगत परमात्मा कवे फुडेंची नांव आसा. ती सत्यभामाना निमगेला कुंभारवे म्हणटाना आज ते तशी जावन एक मध्य उलयतना म्हणटात कसो मरे तो कुंभारवे म्हणून. तशी पळया तुमी कुंभारवे म्हणून ती निमगूचें आसा परमात्मा लागीं. तवळी ताणें सांगू तशी कुंभारान कसं करचें म्हळ्यार भायर पेमेंटांनी वचून ताण केलेलें तसलें माती आयदन सकयल वचून विकून येवचें. तसलें एक ताका चक्री म्हणून आपयताची कुंभार म्हणटाची अशें म्हणून सांगून ओगी बागेल काडी ओगी बागेल काडी म्हणटा मू हे कसले म्हणून तीन वापास एक निमगूचें आसा. तवळी श्री कृष्ण परमात्मान ताका वापास एक सांगू आसा पळय चक्री म्हणलेले शब्दाक तुवें एक संशय तूं केवच्या नजर. कारण एक म्हळ्यार चक्रम अशी ती चक्री म्हणून सांगून म्हळ्यार हांव चक्र धरलेले निमित्त म्हाका चक्री म्हणटाचे. सुदर्शन चक्र धरलेलो तसो तो परमात्मो म्हाका चक्री म्हणून आपयताची म्हणून वापास ताणें एक तिके सत्यभामाक सांगू आसा. तवळी आनीक खात्री आसल्यार आनीक एक नांव आसा म्हाका म्हणून कृष्ण परमात्मान सांगू आसा धरणीधरा म्हणून म्हाका नांव आसा. श्री कृष्ण परमात्मान सत्यभामाला सांगचे वापास सत्यभामान निमगूच कसं न्ही म्हळ्यार धरणीधरा म्हळ्यार सर्पाक तो राय जावन आशिल्लो शेषू तशी ह्या पृथ्वी भितरी ती पृथ्वी ताणें धारण केलेलो आसा अशी म्हणून. तसो एक तसशील पक्षाक तूं कशे खातीर जावन हे काम करून आसा म्हणून वापास एक निमगूचें आसा. इतले वेळ तुगेलें काम म्हणून निमगूचें आसता सत्यभामान. तूं एक पृथ्वी धरच मात्र वे धारण करच मात्र शेष मात्र वे म्हणून. तवळो वापास कृष्ण परमात्मान सांगचे संशय आसल्यार पळया हांव एक भुजांगांक अरसूनय शेषूय सगळेची हे पृथ्वी भितरी हिरण्याक्षाक महासमुद्रांतू आपण वचून वराह रूप धारण करून मुगेले एक दाडेरी हांवें पृथ्वीन तूं धरलेलो आसा. तशी जावन म्हाका धरणीधरा हा तो परमात्मो तागेले एक दंता वैरी
ताणें पृथ्वी धारण करून ते हिरण्याक्षाक ताणें हें करून मर्दन करून ते पृथ्वी ताणें रक्षण केले निमित्त ताका धरणीधर आहा आनी काही तुका समाधान नातील पक्षाक म्हाका अहिमर्दी म्हणटात. अहिमर्दी म्हणले तवळे धरणीधरा म्हणलेले तुका नांव आयिल्लें सांग तूं वपास तूं एक अहिमर्दी म्हणून सांगून तुमगेलें नांव इतलें वेळ म्हणून वपास एक निंबूचें आसा. तवळी अही म्हळ्यार सर्पा मर्दी म्हळ्यार मर्दन केलो तसलो सर्पांक मर्दन केलो तसलो गरुडवे अशें म्हणून वपास ते निंबूचे परमात्मा गरुडवे म्हळ्यार गरुडान कितें नाही सर्पांक परा मर्दन करचें तशें जावच्या वचून तूं एक गरुडवे म्हणून तिणें सत्यभामान कृष्ण परमात्माला एक वपास एक निंबूचें आसा. तवळी तूं एक गरुड जालेलो पक्षाक तूं हांगसून वच तूंय हांगा राबला बायसून वच तुगेलें तें म्हणून वपास तिणें एक सांगोस. तवळी कृष्ण परमात्मान सांगचें पळय तूं हें करता कोण गे हांव एक गरुड न्हय यमुना न्हय तूं काळिंग म्हणलें एक सर्प आशिल्लो तो भारी मृगांक जनांक सगळी मस्त म्हणे बाद दित आशिल्लो तो तांचे उदक काय पिवच्या जाय नाशिल्लें प्राणी वर्गांकय ज्यूश मरत आशिल्लो कोणेय ते वचना आशिल्ली. तसले एक ते काळिंग मर्दन म्हणलेले एक सर्पाक श्री कृष्ण परमात्मान मर्दन केल्लें आनी ताजे माथ्यार राबून ताणें तागेलें नाट्य केलें. तशी काळिंग सर्प म्हणलें एक तद्निमित्त आपण म्हाका अहिमर्दी म्हणटाची म्हणून ताणें एक म्हणून आसा कृष्ण परमात्मा. आनी वपास तुका खाट जाल्यार मागीर एक नांव आसा आयके तूं म्हणून सांगू असो कृष्ण परमात्मा कसं न्ही म्हळ्यार हरी हरी म्हणलेलें एक नांव आसा आपणाक. तवळे सत्यभामान सांगचें हरी म्हणलेलें नांव कसं तें हें तर म्हळ्यार रन्नान तूं मस्त म्हणे ते रुखा पल्लो कळ्ळो हांवें पल्ल आसता तें मात न्हय मस्त रुखा पल्ल्यारी एक मंकडान ते हेकडे तेकडे धांवचें आसा म्हणटना तूं एक मंकड वे ते निंबूचें ती महालक्ष्मी ती सगळें गोत्त आसा तो परमात्मा हांगेन राबला केला हें सगळें कसं ल्याका म्हळ्यार आमगेल कलियुगा भितर आमगेल जनपदांक देवाल विशय कसले इत्ते मागीर एक कोळची कत्री जावं आज एक विशेष दिवस पळया देवान एक वैभवारी कालच्या दिवसार वचून ते मृगपेटे वचून थंय सगळ्यांक मृगांक पुरा ताणें हें करून कळ्ळो तुमकां येवचें म्हणटाना एक आयचे दीस कसं न्हू जनांक कोळची कत्री जावं हें श्री कृष्ण सत्यभामाला एक काणी आमी कोणालाय आयकूंक म्हळ्यार कत्री मात्र तशी तूं एक मंकड जालेलो पक्षाक तूं एक हेकडे तेकडे तूं उरता न्हू रुखारी अशी म्हणून उरतें म्हणचें सत्यभामान. तेन्ना वपास कृष्ण परमात्मान ती सांगचें हरी म्हणलेलें नांव तूं मंकड म्हणून विपरीत तूं म्हाका एक हियाळ सुद्दां नज म्हाका तें हियाळ आशिल्लें आमी म्हणाचे अरे तूं अरे म्हाका म्हणाचे तशी न्हय तें तशें म्हणून श्री कृष्ण परमात्मान ती म्हणचें म्हाका तूं हियाळ सुद्दां नज कळ्ळो हांवें ताजे कसले अर्थ म्हणून हांव तुका सांगता म्हाका हरी म्हणून आपोवच्याक नांव कसं खातीर म्हणून सांगून तेवें सांग तुका म्हणून आसतालें दुख्खम हरी ती हरी ही दुख्ख हरण करता आसता तो परमात्मो. आमी नित्य आमी देवा लागीं आमी मागता न्हू देवा म्हाका बरें करी तशें तो आमगेलें सर्व कश्ट निवारण करी म्हूण आमी देवा लागीं केन्ना मागचें विंगड कोणा लागीं मागूं येता बेडी दरे येन्ना वडयना बेडवे म्हणून वयवेळ ते पुरंदरदासान सांगिल्लें पद तें गजर म्हणून दिसता हाज्या आमी देवाला मागता कोणा लागीं मागूनच म्हणटना ते परमात्मान म्हणूस कळ्ळें दुख्खम हरी ती हरी ही म्हळ्यार प्राण्यांगेर दुख्ख हरण करता असो तो परमात्मो सर्व प्राण्यांक ताणें दुख्ख निवारण करचो हरण करता असो तो परमात्मो अशी म्हूण सांगून ते श्री कृष्ण परमात्मान तेगेलें सत्यभामाला सांगचें मागीर तुका एक म्हगेलें एक नांव सांगता आयकूंक तुवें म्हूण तशी म्हाका सत्यभामादवा म्हणून आपयताची म्हूण जाल्यार शीघ्र जावन तुवें बागील काडी आनी म्हाका भितर घे म्हूण सांगून वपास कृष्ण परमात्मान तेगेला सांगचें. तवळी
सत्यभामादवा म्हणणारी हे नाव तुका संशय असेल पक्षाक जगत्यांतो हे जगत्यांतो असले एक नाव असेल हांव एकलीची सत्यभामरताय नमः तशी आपणाक एक संशय हांव एकलीची सत्यभामरताय नमः म्हणलेले हांव एकलीची तशी खात्री जावन आशिल्ले निमित्त वगी बागेल काणू तुम्ही मागीर भितर येवका म्हणून सांगून ते तिणें कृष्ण परमात्मान सांगचे वापास सत्यभामान सांगचे कसं पुरुषाक ते प्राणकांत जावन आशिल्ले देवा हे परमात्मा तूं हें म्हाका फटोवन चमकलो रात्री तशें सांगनातिले करनातिले तूं रान्ना भायर चमकल म्हूण म्हणटास अशी जावन म्हाका तूं एक मोश केलो ताजे निमित्त तूं हे रात्रीचे वचून रात्री तूं येदोळटा खंय चमकलो आनी अशी मुसकडे वापास एक तिणें सत्यभामान निमगोचें आसा देवा लागीं तशी शिव तदना वापास कृष्ण परमात्मान ती सांगचें आसा तसं न्ही म्हळ्यार पळय वागो शिव मृगांक सगळे राक्षसांक सगळे हांवें जनांक मस्त बाब दीत आशिल्लो ते दुश्ट मृग तवळे रान्ना सगळे वचून हांवें तांकां सगळी हें करून ताजे नंतर रान्ना भितर सगळी चातुर्मास व्रत इत्यादी सगळे जाता आसता रान्नान सगळी तपस्वी सगळी संन्यास इत्यादी सगळी वास्तवी पूर्ण आसताची तांकां सगळ्यांक हांवें रक्षण करता न्ही अशें म्हणटकीर जावन हांवें रात्री कालाचे वचून हांव ते दुश्टमृगांक सगळी संहार करून आयल तसलो परमात्मो म्हूण सांगून कृष्ण परमात्मान सत्यभामा लागीं बापास एक सांगोस तवळी तुवें मृगबेटे चमकला म्हणटा आनी कसं म्हळ्यार तुगे सगळे अंगाक पुरा एक नमुन्याचे तोंड इत्यादी सगळें पळयल्यार भयंकर उमेन आसा तूं मागीर तुगेले माथ्या केस सगळे हेकड तेकड जावन आसा मागीर तुगेले आंगा पुरो एक नमुन्याचे एक सुगंध परिमळ इत्यादी सगळे येता आसा तुगेले दोळे पुरो एक नमुने तांबड जाल्लेले आसा हे आनी कसं न्ही तें म्हणून आमकां कांय मना वचना मागीर हूम येता आसा मागीर तशी जी वोंट पुरो एक नमुने चाब्बील आसा म्हणून वोंट पुरो चाबून आसता म्हणटाना हें सगळें कसं न्ही म्हणून वापास एक तिणें सत्यभामान वापास एक कृष्ण परमात्माला निमगोचें आसा तवळी सगळे तुगेले आंगा पुरो थंय घाय जाल्लेलो आसा कसं खातीर तूं हें सगळें म्हाका सांगूंक गे न्हू चुकोवच्या पळयता अशें म्हणून सांगून सत्यभामान वापास श्री कृष्ण परमात्मा लागीं सांगचें तवळी श्री कृष्ण परमात्मा सांगता पळय हांव रान्ना चमकलो वना चमकलो थंय मस्त नमुन्याचे फूल इत्यादी सगळी वारे निमित्त आनी आमगेले माथ्या केस इत्यादी सगळी एकड तेकड जाल्लेलो आसा तशेंच हांव मस्त बाणांनी सोडटाना कळनावें म्हगेले ते वेळार चंदनाचे शरीर हे सगळी आयिल्लो आसा तशीच वनान तूं एकड तेकड वताना जडपूड सगळी आनी कांटे इत्यादी सगळी म्हाका लागून तें म्हाका घाय जाल्लेलो आसा म्हणून त्या परमात्माक ते गाय जावन आसता ते कसं खातीर गाय जाला तुका आंगाक ते निमित्तान आण म्हणचे म्हळ्यार मृगांक धांवडावन वताना मदें 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 जाटकुड्यांनी जड आसता कांट्या रूप आसता ती परमात्मा वता लागता थंय आंगा पळय कांटो लागता न्हू हांवें त्यामुळे ताका घाय जाता ताजे निमित्त ते निमगूच ते कसं तें म्हणून त्यामुळे ती परमात्मान सांगचें अशें सगळें जाल्लें निमित्त म्हाका आनी म्हाका ते मृगांक धांवन धांवन वताना म्हाका एक मनी खूब येवचें आसा म्हणून तशी न्हू जाल्लेलें तुमी आयकून अशा पुरो श्री रामचंद्रान सीते खातीर जावन ते एक जिंकेक मातशी वच्चास पळयात धांवन 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 माया जिंकेक घेवन वताना तशीच परमात्मा तशी धांवन चमकलो ते जिंकेक मारूंक तशी परमात्मा कसं करता मृगांक धांवडावन वच्चें तांकां म्हळ्यार दुश्ट मृग न्हू ते एकडे आनी पळयतना आनी कडेन ते धांवता म्हणटाना त्या परमात्मान धांवचें मृगांक मारचे खातीर जावन तवळ ते ताका घाय जावचो म्हणटा हें सगळें ताणें सांगता तिका सांगल्यार म्हाका तिका मना हांवें सत्यभामाक त्या पुरा परमात्मान तिका चंद कोण सगळे विशय सांगच्यो तशें म्हाका अशें जाल्लेलें आसा आनी हांवें युध्द करतना तातूंत दुश्ट राक्षसांक सगळीं हें करतना युध्द करतना ताका एक मनी कोप येता ताका ताका दोळ्यांनी पुरो तांबड जाता अशें म्हणून सगळें तुका तूं एक कसलें संशय पावच्या नाजें आनी असं उतर तूं उलोवच्या नाजें म्हणून कृष्ण परमात्मान तिका सांगू आसा बाबा सत्यभामान म्हणचे पूर्वां भितरी श्री कृष्णाले जन्मकालांत गोपिका श्री उत्तर
ते संतोष खातीर जावन तुवें चंद जावन अशें उत्तर तूं सांगिल्लें आसा. तशीच मृगपेटेन तूं मृगपेट जाल्ला म्हूण तूं लेख आनी म्हगेले हे दांताक घाय इत्यादी सगळी जाल्लेलो आसा तोंडाक. तशीच हे घाय जावपाक कारण कसं न्ही म्हणून वापस एक ती निमताना परमात्मा सांगता हे रात्रीच्या अंधकारांत तूं राक्षसांक सगळी संहार करून तदनंतर हांवें कसं न्ही केलें म्हळ्यार म्हगेले 5 जण म्हणलेले एक शंकान हांवें शंक वाजलो परमात्मा. ते शंक वाजयतानाची मृग परत धांवताची ते शंका निमित्त म्हगेले वंट पुरा घाय जालेलो आसा तितलो म्हणटा तागेले ते 5 जण शंकान ताणें वाजोवचे परमात्मा. म्हणटा ताजे निमित्त म्हगेले सगळे वंट पुरा घाय जाला म्हणून परमात्मान एक वापास्तीक सांगचें तूं कांय संशय करनाका म्हणजे अशी म्हणून सांगून हांव तुका प्रमाण करून सांगता अशें म्हणून सांगून कृष्ण परमात्मान वापास एक सत्यभामाला सांगचें. तशी सत्यभामा म्हणटा तूं देवादे देव जावन आशिल्लो तूं शपथ कर जाल्यार कसं शपथ करता म्हणून तूं सांग अशें म्हणून वापास एक सत्यभामान कृष्ण परमात्माला सांगोस. तवळे परमात्मा सांगता हांव अगाध जावन आशिल्ले उदका भितरी बुड्डून येता म्हणून पळय आज पळय देव परमात्मा तूं थंय वचून येनिवें. तशीच हांव अगाध जावन आशिल्ले ते उदका भितरी हांव वचून बुड्डून वयर येता म्हणून वय सर्पाचे हेड हांव आपडता म्हणून आतां ते सर्पार हेड आनी सकड आपडता म्हणून ते परमात्मान सांगचें. आनी मस्त एक ज्वाल म्हळ्यार अग्नी तातूंत ते प्रज्वल जावन अशें अग्नींत जाल्यार हांव प्रवेश करता म्हणून ते कृष्ण परमात्मान कितले म्हणटाक तेगे लागीं सगळी सांगोस म्हणटना ते अग्नीन जाल्यार हांव प्रवेश करता म्हणून परमात्मा सांगता. तशी तुवें म्हजे विश्वास आसल्यार तुवें म्हाका आनीकय तुका सांगता पळय हांव भयंकर जावन आशिल्ले जलपातान जाल्यार हांव आपूण बुडता म्हणून तितलो म्हणटा उदका फोर्स आशिल्ले ते अंतर हांव बुड्डून वयर येता अशें म्हणून सगळें परमात्मान ते शपथ करता. तशी तुवें सगळें हांव सांगिल्लें वाक्य सत्य म्हणल्याक तुगेलें कसं कोप आसल्यार तूं तें त्याजी करी आनी प्रसन्न मनान म्हाका भितर काणगे म्हणून सांगून कृष्ण परमात्मान सत्यभामाला सांगता. म्हणटाना वापास ती सत्यभामाक जाल्यार एक संशय आसा जाल्यार वापास ती निंबूचें आसा. प्रलय कालांत अपार जावन आशिल्ले जला भितरी उदकांत ते वटपत्र शाय जावन आशिल्ले न्हिदून तो ताका कसले एक भंय जाल्ले. तशीच सर्पराय जावन आशिल्लो आदिशेशा वयरी ताणें न्हिदून गरुडध्वज सर्पाक कसो भंय. तशीच इंद्रादी देव इत्यादी सगळी सेवक जावन आशिल्ले अग्नी निमित्त कसो भंय. हे कृष्णा असल शपथ तूं करनाका न्हू तिणें सांगू आसा. तशी तवळी श्री कृष्ण परमात्मा सांगता पळय तुका इश्ट जावन आशिल्ले देवाले एक चमकण इत्यादी सगळे निश्चय जावन तुवें निर्वंचन जावन खात्री करूंक गे. आपण मिगे वयर तुका नंबीक आशिल्ले पक्षाक हे ताकडीन जाल्यार हांव बैसून कळना हांवें तुलारोहण करता म्हणून. तशीच ते ताकडी बैसून जाल्यार तुलारोहण करून घेवन संशय तुका हांव तिरसिता अशें म्हणून आसा. तवळी ओपा सत्यभाम निमगिता राक्षसांक दैत्यांक सगळी दानवांक शत्रुंक तुवें अष्टदिक्पाल देव सगळे सेवक जावन प्रयुक्त तुवें तें नड तुवें जाणटून चमकल्लो आसा. तशीच हे 3 लोकांक तूं उदरांक तूं धारण करून तुका ताकडीर बसून तुवें एक बसचें असले एक तुलारोहण करून कसो प्रयोजन म्हणून सत्यभामा निंबूचें हे परमात्मा तुवें एक ताकडीर बसून बसचें म्हळ्यार एक सहज विशय न्हू परमात्मान म्हणटा तूं सगळी देवादी देवा पैकी व्हड देव खंय अष्टदिक्पालक तुगेलो जावन अशें खंय सगळें तूं सांगता वय तूं एक ताकडीर बसून म्हाका तूं एक खात्री करता म्हळ्यार कसो न्ही ते संशय म्हणून आसा. तवळी कृष्ण परमात्मा सांगता हे कमलवासिनी मिगेल उत्तर तूं नमू जाल्यार नमू आपण केलेले शपथ तुवें हें करूनच निंदन करूनच हे कोमलांगी
तुगेल खूप परत समाधान सोणू समाधानेरी सुखान ऐके म्हणून सांगून कृष्ण परमात्मान सांगचे पळय तुवें तुगेले बाहून गट्टी जावन म्हाका आलिंगन करी आनी पर्वतात नमन आशिल्ले स्तनाचे अग्र जावन आशिल्ले पतन करी हे मिगेले शरीर हांवें तुका अर्पण केलेलं आसा म्हणून श्री कृष्ण परमात्मान तिका सांगचे तशीची आनी हे प्रेमजला भितर आपण तुका बुडयता अशें म्हणून परमात्मान सांगचे तशीची आपण पळयले एक दोळ्या दृश्टीन तुका हांव बंधन करता अशी म्हणून सांगून परमात्मान सांगचे तशीची आनी तू खंय वचनच संभ्रमान म्हगेले घरकडे हांव येता अशें म्हणून सगळी परमात्मान सांगू आसा तशीची ह्या प्रकार श्री कृष्ण परमात्मान चंद उतरारी तेकडे सांगूंक घेवन जातरी तो हासता तशी तेगेल्या मना भितर अत्यंत संतोष जाले नंतर तशीची ते परमात्मो सत्यभामा वयरी ते कोपानातिले कृतार्थ जावन ताका प्रत्युत्तर जावन वापस सांगू आसा तशीची वापस सत्यभामा निंबूचे पळय तुगेला आशिल्ले व्रताचे अपराध सकडी कसन आसा तूं केलेलो आसा ते सकडी ते अपराध सकडी म्हाका तुवें क्षम करता म्हणून वापस तेणें मागोस देवा लागीं म्हगेले निमित्त कसले अपराध जावन आसा पळय अशी व्रता जालें म्हळ्यार अशीची उतर एकड तकड सकडी आपण मस्त नमुन्याचे संशय निवारणा खातीर हांव तुगेला उलयल्लो आसा म्हगेले अपराध आसल्यार तूं क्षम करता म्हणून तिणें सत्यभामान श्री कृष्ण परमात्माला एक निंबूची म्हणटाना तुवें हें अपराध हांव केलेलो आसा ते तूं अपराध क्षम करता तशीची आनी कसं न्ही म्हळ्यार तुवें म्हाका तुगेले वटूची क्रिडागृहा भितर सुखकर जावन प्रवेश जावपा अशें म्हणून सांगून घेवन सत्यभामान सांगचे तशीची ताजे अर्थ जालो ना ताजे नंतर सत्यभामान संतोषान अंगीकार करून तशीची श्री कृष्ण देवान सत्यभामा वटू मंगळकर जावन मज्जन ग्रहा भितर प्रवेश जावच्यो अशी आयची एक सत्यभामा श्रीकृष्ण सत्यभामा संवादाची एक फुडले एक आमी आज आयकूंक म्हणस भक्तीन श्रद्धेन करून आमगेले कासरगोड पेंटेचे जनपदान काली आजी सकडी तांगेले कर्तव्य तांगेले उद्योग सकड सोडून घेवन तांणी हांगा देवळा येवन सकाळ दोन रात पर्यंत कालचे दिवसार जाले आजी अभास देवाक तीर्थस्नान इत्यादी सकड जाल्ले तदनंतर अवव्रत इत्यादी सकड जावन देवान दिवचे तदनंतर मध्यानाकाला विशेष फूड इत्यादी सकड म्हणटाना आज रात्री जाता तशें 2 दिवसाचे तुमी सकाळान भक्तीन श्रद्धेन पूण यथानुशक्ती देवाल सन्निधीरी तुमी पूर्ण सगळे देवाल सेवा भक्तीन श्रद्धेन करून देवाल चरणार अर्पण केलेलं आसा कोणती घेवन देवाला मागता की तांचे सर्व इश्टार्थ देवान अनुग्रह करता आनी तांकां पुरतो सगळो वेव्हार उद्योग आसा तांगे सगळ्यांगेली दांपत्य जीवन दिल चेडूं बाळांक जाल्यार छान सद्विद्या बुद्धी ज्ञान आरोग्य तशी बायलांक अखंड मंगल्य देवान रक्षण करून दिवका सगळ्यांक तांचे घरकडे जाल्यार देवाले अनुग्रह सदाकाल जावका सगळ्यांक मना समाधान जावका पेंटे उत्तरोत्तर कल्याण करून दिवका नित्य निरंतर आमी देवळा येवन देवालय सेवा वैभवारी परतसे देवान आमकां अनुग्रह केले देवाल अनुग्रहान करतना आमचे कडेन बरें जालीची आमचे सगळे पेट उद्धार जाले अशें म्हणून कीर्ती देवान काण घेवन सर्व महाजनांक बरेपण करून दिवका आयच्या सेवेदारांक बरेपण करून दिवका आनी आजी तशें की देवा मुखार बसून श्री कृष्ण संवाद बसून जशें की आमकां देवान दिले ज्ञानान करतना तशें की 1-2 उतरान म्हान बसून देवा मुखार उरलेली अशी आमचो जाल्यार काया वाचा मनसा तंत्रान कसले चड म्हणून अपराध आसल्यार देवान क्षम करता पेंटेक बरेपण करून दिवका म्हणून देवाला प्रार्थना करून 2 उतर राबयतात. वरदराजा वेंकटरमण गोविंद गोविंद राम रामचंद्र गोविंद.